नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक शिंदे, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। आज आपण कांदा पिकामध्ये मल्टीप्लायरचा वापर कसा करायचा याविषयी थोडीशी माहिती घेणार आहे। तर बहुतेक शेतकऱ्यांचे कॉल येतात, मेसेज येतात की सर मल्टीप्लायरचा वापर कांदा पिकाला एकरी कसा करायचा, तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा। तर आज आपण त्याविषयी स्पेशल असा व्हिडिओ बनवत आहे। तर ज्यावेळेस आपली कांदा लागवड होते आणि आपण तणनाशक म्हणजे गोल दर्गा सुपर वगैरे मारतो, त्याच्यानंतर जेव्हा आपण आंबवणी जे म्हणतो, शेतकरी दुसरं पाणी देतं, इकडं महाराष्ट्रामध्ये आंबवणी, नाशिक भागामध्ये त्याला आंबवणी बोलतात। तर त्या युरिया किंवा 24-24 खतं देतात। त्यावेळेस तुम्ही त्याला त्या रासायनिक खताला एकरी 1.5 किलो मल्टीप्लायर तुम्ही कोटिंग करून देऊ शकता। जर तुमचं ठिबक असेल तर तुम्ही ठिबकमधून पण देऊ शकता। त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला दुसरा डोस द्यायचा आहे मल्टीप्लायरचा, तर जेव्हा आपली खुरपणी होती कांद्याची, त्यावेळेस आपण खुरपणीनंतर जे काही डोस देणार आहे मल्टीप्लायर रासायनिक खताचे, त्यामध्ये पण तुम्ही रासायनिक खतासोबत एकरी 1.5 किलो मल्टीप्लायर कोटिंग करून देऊ शकता। म्हणजे आपल्याला एकरी 3 किलो मल्टीप्लायर हे जमिनीतून द्यायचं आहे आणि एकरी 1.5 किलो मल्टीप्लायर फवारणीतून द्यायचं आहे। तर फवारणीतून कसं द्यायचं त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतोय। ज्यावेळेस आपले तणनाशक वगैरे मारून होत आहे आणि आपण कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी करतो, तर त्यामध्ये तुम्ही मल्टीप्लायर एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम घेऊ शकता गरजेनुसार। तसा 200 लिटर पाण्याला सुरुवातीच्या काळात 200 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही। पण जेव्हा पिकाची भूक वाढते त्यावेळेस तुम्ही एकरी म्हणजे 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 500 ग्रॅम मल्टीप्लायर असे 15 दिवसाच्या जर 3 फवारण्या तुम्ही केल्या तर तुम्हाला रिझल्ट इतके जबरदस्त मिळत आहे मल्टीप्लायरचे। तर रिझल्ट काय भेटतं, तर कांद्याची पात शेवटपर्यंत तुमची हिरवीगार राहते, कांद्याची साईज चांगली होते, कांद्याच्या मुळांची वाढ पण जबरदस्त होते आणि मल्टीप्लायर तुम्हाला जमिनीतून किंवा वाहत्या पाण्यासोबत हे दोन्ही प्रकारे तुम्ही देऊ शकता।